मित्रांनो, व्लॉग एक प्रयत्नाच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. ॲट दिस पॉईंट ऑफ टाइम त्याला व्लॉग एक प्रयत्न नसून अचानक भयानक प्लॅन असा काहीतरी असं वेगळा मी नाव दिलं पाहिजे. कारण की इम्प्रॉम्प्टो प्लॅनिंग ॲट इट्स पीक. परवादिवशी एक कॉल आला, चल रे थोडासा नाशिकला जाऊन येऊया. त्र्यंबकेश्वर आणि हे कधीपासून झालेलं नाही, शिर्डी वगैरे, आपण जाऊन येऊया. भाई हां 4 जण झालो. आता आम्ही चाललोय, लिटरली आम्ही चाललोय. कधी निघायचा, कसा जायचा, कुठे थांबायचा काय माहिती नाही. गाडीत बसलो, त्यानंतर मग डिसाईड होईल का इथं जायचं आहे, तिथं जायचं, इथं जायचं आहे पण आहे का नाही. त्यात एका माझ्या मामाची तर नाईट होती काल, जो आत्ता सकाळी 9 वाजता आलाय घरी. तो आता फक्त रेडी होते, आंघोळ करतो आणि फटाफट निघतो. सुट्ट्या आहेत, चला लेट्स गो. कुठं पण जाऊ दे, कुठं पण, इथं खायला जाऊ दे, कुठं इथं. अरे चल एक बोल, सगळे तर एकच गोष्ट कॉन्स्टंट आहे, याची कारण दे. बाय आम्ही 4 जण चाललोय. भेटतात पण तुम्ही जेव्हा फिरायला जातात तेव्हा नाही भेटत. याला मला प्रायोरिटीज मित्रा बदलल्यात. तुझ्या प्रायोरिटीज बदलल्या काय आता लास्ट टाइम टर्फ केलायला, आता टर्फ केलायला रेडी आहे, तुम्ही पिकनिकला. अरे जिथं जायचं तिथं ठीक आहे, कोई ना तुम्ही गोष्टी सोडा. झालं सर, कसे आहेत? मस्त व्यवस्थित जा, आरामात जा, व्यवस्थित जा. येस सर, एन्जॉय. भाई कायच बांधला आहे, कितींदा 3-4 वेळेला आलोय, पण भाई साहब तरी मजा तर आहेच. कडक, एक नंबर सर, एक नंबर. काय विचार नाही करायचा आहे कुठल्या लेनमध्ये काय. आपली एक लेन पकडायची, क्रूज कंट्रोलवर टाकायचा, चालते गाडी, चालू दे. भारी भारी भारी. नाशिक भरपूर भारी वाटला सिटी, म्हणजे थंड आहे आणि भाई जेन्युइनली खूप चांगली सिटी आहे. आता मी जेवायला आलोय, काय दिवट्या बुधल्या काय नाव आहे, पण काय ॲम्बियन्स आहे, भारी वाटते. हे बघ, चव आहे भाई. या हॉटेलमध्ये बाहेरून जसं वाटत होता, आतून आल्यावरती वेगळीच फील आहे. आम्ही याचे 2 सेटिंग्स आहेत, एक वरती आहे, एक खाली आहे. वरती एवढी वाईब नव्हती, वरती एक असं नॉर्मल धाबासा वाटत होता, म्हणून आम्ही खाली प्रिफर केला. खाली पण आम्ही बाजूलाच एक टेबल त्यावेळी मांडलेलं आहे, तिथं आम्ही येऊन बसलो. ऑर्डर केली, ऑर्डर विदिन 7 to 8 मिनिटमध्ये आली. 0 मिनिटात ऑर्डर आली. एक व्हेजवाला आहे, बाकी आम्ही नॉनव्हेज थाली मागितल्यात. नॉनव्हेजमध्ये पण 2 मटन थाली मागितल्यात. ट्राय करतोय, कशी वाटली रे? मस्त, एक नंबर आहे. धूर निघते, धूर दूर पण तुझा पण दूर आहे, मस्त आहे. टेस्ट चांगली आहे, टेस्ट दूर आहे पण मस्त आहे. मस्त आहे ना. हो, त्यानंतरचा पण आपल्याला आणखी प्लॅन करायचा आहे, कारण की आज नाशिकमध्ये नक्की करायचं आहे काय. आणखीन नाशिकमध्ये पोचलोय, नाशिकमध्ये जेवतोय, पण तरी माहिती नाही नक्की काय करायचं आहे. ॲट द एंड मिल्की बार लागला शांत करायला, एवढा थोडासा तिखट लागला, पण चव चांगली लागली, मजा आली. खाऊन झाला, सगळं झाला. फायनली चेक इन करतो आयबीसमध्ये, आणि इथली हवा पण बऱ्यापैकी चांगली स्वच्छ वाटली. एवढी पण स्वच्छ नाही, पण तरी पण आपल्यापेक्षा ते पण आहे ना, की आपण कुठं पण गेलो आपल्याला स्वच्छच वाटेल कुठली गोष्ट. इथे ही पद्धत आहे का नाही माहीत नाही, बट हे लोक ग्राउंड फ्लोअरला जी नाही GF लिहितात. काय जले पे नमक, काय जले पे नमक, व्हॉट द फक. अरे सलीला जायचं. कसलाच रेडी झाला. मस्त गुढी पोरांसारखी आम्ही 4 जण पण तयार निघालो. आता नाशिक फिरायला चाललोय. नाशिकमध्ये पण आम्ही पंचवटी, रामकुंड ते सगळे जवळ आहेत ना, आणि एक रात्री आम्ही गोदावरी आरती, एवढा सध्या प्लॅन आहे. आता याच्यात किती होतं आहे, काय होतं आहे, यू नेव्हर नो. निघालो, येता ना आम्ही एका चौकात. नाशिक जेन्युइनली खूप जास्त थोडासा सुटा वाटला मला, असं ट्रॅफिक वगैरे कुठल्या एकाच चौकात अटकलो असं होत नाही. आता येताना मला एक चौकात महाराजांची खूप मोठी मूर्ती दिसली. आता ते आम्हाला खूप एक्साइट केलं, पण आता इथं आम्हाला सगळी जाऊ नाही शकत, कारण गाडी पार्क करायला जागा नाही. तर कुणालदा आणि JD 2 जण गेले. हे बघा आली फोटो काढायसाठी. फक्त आला का रे फोटो भेटला? कसा वाटला? एक नंबर ना, भारी वाटला, एक नंबर. फोटो टाकतोय बाजूला टाकला पण असेल आतापर्यंत. भारी एक नंबर. मित्रांनो, पंचवटीला पोहोचलो. आता इथं मंदिरं खूप जास्त आहेत, पण ती कुठे आहेत, कशी आहेत, कुठला मंदिर पहिले केलं पाहिजे नंतर केलं पाहिजे ते बघायचं आहे. त्या तिथं कोणतरी लोकांना विचारायला लागत.
बट आम्हाला काय माहित नाही इथं आणखी. हा रात्रभर झोपला ना, हा नाईट करून आलाय. आम्ही झोपून आलोय, तो पण झोपून आलाय. तो तर 10 वाजता उठलाय भाई. 1.5-2 वर्ष आधी मी बनारसला गेलतो. ती एक्झॅक्ट वाईब नाही, बट स्टील इट इज क्लोज. थोडा बहुत सिमिलर आहे, जस्ट बिकॉज इथे पण या पर्टिक्युलर रिजनमध्ये नाशिकच्या पंचवटीच्या आजूबाजूला खूप जास्त मंदिरं आहेत, छोटी छोटी मंदिरं आहेत. काय मस्त ॲटमॉस्फिअर बनवलं आहे. मंदिराची वाईब, मंदिराच्या बाहेर कीर्तन चालू आहे त्याची वाईब. यांचे तर बंगले नाहीत, यांचे तर वाडे आहेत, वाडे. आणि कायच वाडे मेंटेन केलेत. जुने वाडे आहेत पण मेंटेनन्स ऑन टॉप नॉच. प्राईम लोकेशनवरती समोर मंदिराच्या समोरासमोर आहेत. भाई साहब काय मेंटेन केलं. यांचे तर पैसा असणार, बऱ्यापैकी पैसा असणार, पण ते प्रिफर त्या वाड्यात राहणं रॅदर दॅन एक बिल्डिंग अ न्यू बंगलो और समथिंग. आय थिंक दे कॅन डू इट, बट स्टील. अलाराम मंदिर झालं. आता मी सीता गुफेला चाललोय. तर नेक्स्ट जो कुंभमेळा आहे तो आहे नाशिकमध्ये. तर त्याची सगळी तयारी चालू आहे आणि गव्हर्नमेंट करते बऱ्यापैकी. याच्यावरती खूप कॉन्ट्रोवर्सीज पण झाल्या. कॉन्ट्रोवर्सीज रिगार्डिंग झाडं कापण्यात येत आहेत, हे ते. मी त्याच्यावरती काय बोलत नाही, बट हां बरीच कामं चालू आहेत तिथं दिसत आहेत बघा. सगळी इथं खोदकाम वगैरे चालू आहे. थोडा सुधारायला तर ट्राय करतात. तर सुधारतील नाही सुधारतील इथपर्यंत किती होते ते माहिती नाही, बट ट्राय तर करतात. ती मी जे तोडातोडीच्या गोष्टी करत होतो त्या बघा याच आहेत. तर मंदिराच्या आजूबाजूचा सगळा परिसर थोडा रिकामा करतात आणि माहिती नाही तर काय डेव्हलपमेंट करते, बट डेव्हलपमेंट करायला घेतलाय तर खरा. बेटर दॅन बी सक्सेसफुल. हे बघा मी मागाशी वाड्याबद्दल बोलवतो. हे बघा इथं आम्ही सीता गुफा बघायला आलो, पण सीता गुफाचं काम चालू आहे. लोकांचं काम चालू आहे सीता गुफाचा. ते आता रिनोव्हेशनमध्ये आहे. काहीतरी 31 तारखेपर्यंत काहीतरी होणार आहे. ते पण मार्चच्या आता 2 महिने काहीतरी करतात रिनोव्हेशन. हे पंचवटीमध्ये येतं, पण पंचवटी मला माहिती नव्हतं का ते पंचवटी का बोलतात. पंचवटी वॉज बिकॉज इथं 5 वडाची झाड आहेत. बघा इथं नंबर लिहिले बघा. हा 5 नंबर, हा 4 नंबर, 3 नंबर, असे वडाचे झाड, असे काहीतरी 5 झाड आहेत. त्या झाडांच्या मुळे त्यांना पंचवटी नाव दिलेलं आहे. द थिंग इज लाईक आता इथून आमचे झाले मंदिर बऱ्यापैकी, बट ते आहे ना की इन्फॉर्मेशन जिथपर्यंत भेटली नाही तिथपर्यंत त्या जागेचा महत्त्व समजत नाही. तर आम्ही आता एक रिक्षा केली जी आम्हाला सांगेल. ते म्हणजे तो ड्रायव्हर आम्हाला सगळं सांगणार आहे आजूबाजूचा काय आहे काय नाही, बेसिक इन्फॉर्मेशन, ज्याच्याने थोडंसं आणखी इंटरेस्ट जनरेट होईल आणि थोडंसं आणखी फॅसिनेटिंग वाटेल. आता मला लक्ष्मीनारायण मंदिराकडे आणलेला. बघा लक्ष्मीनारायण मंदिर. येताना आहे ना आम्हाला रिक्षा ड्रायव्हर आहे ना त्याने आम्हाला एक गोष्ट सांगितली की या नाशिकमध्ये जेव्हा कुंभमेळा होतो तेव्हा तो एका जागेवरती नाही असून 2 जागेवरती असतो. नाशिकमध्ये पण होतो आणि त्र्यंबकेश्वरला पण होतो. बायफर्केशन कसं होतं की जे पण नागासाधूज आहेत त्यांचं स्नान होतं त्र्यंबकेश्वरमध्ये आणि जे नॉर्मली जे रामभक्त आहे आपल्यासारखे नॉर्मल लोक आहेत आपला होतो इथे नाशिकमध्ये घाटामध्ये. आम्ही घाट बघितले आहे त्याचा मला व्हिडिओ काढता नाही आली. घाट प्रयागराजच्या हिशोबाने खूप छोटा वाटला मला. प्रयागराज तर खूप मोठा आहे. तो कुंभमेळा जेव्हा तेवढा तोच तेवढा एवढा इथे येईल. आय डोंट नो कसं ते हँडल करणार. बोला सियावर रामचंद्र की जय. 70 फीटची आहे मूर्ती आणि कायच वाटते, जनरली भारी वाटते. जय सियाराम, जय सियाराम. फक्त सर्व धर्म मंदिर, ऑल रिलिजियस. काय बोलतो? द्वारकाला गेलो होतो आपण. हां द्वारकाला पण होता, पण तिचं नाव नव्हतं दिलं रे सर्व धर्म मंदिर. तिचं नाव दिलंय. बघूया काय काय. अरे खूप जास्त गोष्टी आहेत यार, कवर पण नाही करतात एका ब्लॉग आणि मला सांगता पण येतो की ऑनेस्ट का किती सांगायचं काय सांगायचं ते मला समजत नाही. ट्राय करतोय फक्त. पेरू, चिंच, काकडी. बाहेर आल्यावरती चालता खायला मजाच वेगळी आहे. हा घाट आहे, इथंच होणार आहे कुंभमेळा. कुंभमेळा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तो कन्सेप्ट की हा नाशिकमधला जो राम आपले नॉर्मल लोकांसाठी आहे तो इथं होतो. भाईसाहेब आज कायच सूर्याने केला आहे. कसला सॅच्युरेशन आहे, कसलाच कलर आहे. डेंजर कडक. आजचा व्ह्यूच भारी होता. एकदम परफेक्ट डेला आलो आम्ही, परफेक्ट डेला आलो. आता हे बघा साफ करतात, साफसफाई चालू आहे. आत्तापासूनच स्टार्ट केलं त्यांनी, आणखीन टाईम आहे तसा, बट स्टील साफ करतात. जय देवी सुरसरिते वार्तसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
पुष्पैः देवता मित्रांनो, व्हॉट ॲन एक्सपिरियन्स, व्हॉट ॲन एक्सपिरियन्स इट वॉज. लिटरली एवढा बाप एक्सपिरियन्स होता, म्हणजे खूप मजा आली. बनारसी पण गंगा आरती मी केलेली अटेंड, बट ते खूप लांब, खूप क्राऊडेड आहे. इथं आम्हाला खूप जवळून आणि खूप जास्त भारी प्रेझेंटेबल होतं, खूप जास्त. व्हिडिओ टाकले असेल, बट जेन्युइनली कधी पण जर नाशिकमध्ये आले, तुमची फेरी झाली, गोदावरी नदीचे आरती होते, ती तुम्ही मिस न करू. करेक्ट 7ला स्टार्ट होते, 6:30पर्यंत या. इथे म्हणजे जागा वगैरे बसायला जागा नाही भेटणार, तर मग ते जागा मिळण्यासाठी थोडं लवकर या. आणि भाई जेन्युइनली वाव, एकदम ब्लेस्ड पडेल, ब्लेस्ड. 8 वाजलेत, आमचा नाशिक अख्खा फिरून झाला. आता नंतर विचार केला की काय करायचं आहे. आमच्या खूप टाईम आहे, तर आम्ही आता विचार केला की इथला जो मॉल आहे आम्हाला बाहेरून खूप अपिलिंग वाटला. बरं जाऊन आज बघूया काय आहे, काय वेगळा काय. आणि लोक क्राऊड पण खूप जास्त आहे आणि चांगला क्राऊड आहे. बघूया काय माहीत काय चालू आहे, बट इथं बुक रिडिंगचा कल्चर खूप जास्त आहे. हे बघा, जर तुम्ही बुक रीडर असाल तर त्यासाठी जन्नत आहे. मला तर समजत ना, एखाद दुसरी बुक वाचलेली आहे मी, बट असताना त्या शेवटनंतर आम्ही गेलो. आम्ही KFC खाला, थोडा तिथं टाईमपास केला, बसलो, आलो. त्यानंतर आमचा थोडासा स्ट्रगल स्टार्ट झाला. आम्ही एकच रूम घेतलेली, ती IBSमध्ये. आणि आम्हाला दुसरी, म्हणजे ऑब्व्हियसली आम्ही दुसरी रूम तेव्हापर्यंत आम्ही बघितली नव्हती. IBS झाल्या आता फुल, बाजूला जिंजर होता तो पण झाला फुल. तर आमचं तो हॉटेल हंटिंग स्टार्ट झाली. आणि नाही आहेत नाशिकमध्ये, आम्ही सिटी सेंटरला राहतो आहे, बट स्टील हॉटेल्स एवढे चांगले नाही भेटले. काही हॉटेल चांगले होते, काही कांच्यामध्ये अवेलेबिलिटी नव्हती. ते करत करत आम्हाला 1-1.5 तास फक्त हॉटेल शोधायला लागला. आता आलो आहे मी, बॅग विसरलो आहे तिकडे, तर मला चेंज करायला काय नाही. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय.